हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुम् आद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुरसिद्धवन्द्यं हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निस्सरते वाणी जह्नुकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमस्मरणात् भवेत्। आपादमौळि पर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्वगुरुभ्यो नमः। मध्वगुरुभ्यो नमो नमः। श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता, नाहं कर्ता हरिः कर्ता। धर्मव्यादो कौशिक ब्राह्मणाक सत्वरजतमा गुणानिं तिजवचे क्रोध राग मोह दुरभिमान अभिमान अजपुरे विषय सांगताचे तो सांगतरस सर्वोपायैस्तु लोभस्य क्रोधस्य च विनिग्रहः एतत् पवित्रं लोकानां तपोवै संक्रमो मतः. ಕಂಚೆ ರೀತಿರಿ ಸರ್ವೋಪಾಯೈಸ್ತು ಮಳೆ ಕಂಚೆ ಉಪಾಯ ನಮ್ಮಳೆ ಕಂಚೆ ರೀತಿನ ಲೋಭನಿ ಕೋಪ ನಿಗ್ರಹ ಕೆಲ್ಲಿ ಮುಂಜಲ್ಲರಿ ఏంచి आमक हांग दुखून हे जगत्या दुखून मुक्त करता म्हूण सांगून तशी केन्नाय कोप येना नशी ते धर्म म्हळ्यार कोप येयले कुडले खंयचेय तपस्या करी कोप येयले कुडले तो तपसूय वायट जाता. नित्यम क्रोधात तपो रक्षेत धर्मम रक्षेच्छ मत्सरात. सुरवेक कोपा निमती तपस वायट जावचेनच कळ्ळें. मात्सर्या निमती आमी करच्यो धर्म वायट जावचेनच. मान अपमाना निमती आमगेल ज्ञान वायट जावचेनच. अशी पळय आमी रक्षण करून घेवका म्हूण. आनी श्रेष्ठ धर्म कसले म्हूण तो सांगता. अनृशंस्यस्य परो धर्मः क्षमा च परमं बलम. अनृशंस्यस्य म्हळ्यार करुणे अहिंसा म्हणटा पळय तेची श्रेष्ठ धर्म. अहिंसा परमो धर्म म्हणटा पळय तशी क्षमा च परमं बलम. श्रेष्ठ बल कसले म्हळ्यार क्षमा बल. आत्मज्ञानं च परम ज्ञानम. आत्मज्ञानाची श्रेष्ठ ज्ञान. सत्यम च परमं व्रतम. सत्याची श्रेष्ठ व्रत म्हूण म्हणटाची. सत्यस्य वचनं श्रेयः सत्यं ज्ञानं हितं भवेत्. यद्भूत हितम अत्यंतम तद्वे सत्यम परम मतम. तो सांगतरस सर्व जीवांक खंयची हितची म्हूण म्हळ्यार तेंची श्रेष्ठ सत्य म्हळ्यार म्हणून या सत्या विशयी ಸ್ವಲ್ಪ चेंज केलं. सत्यम ब्रुयात प्रियम ब्रुयात न ब्रुयात सत्यम अप्रियम म्हूण म्हळ्यार सत्य सांगचें म्हूण सांगून कळ्ळें त्या सत्य उरलो न्हू जीवादिक ताजे निमती कसले अहित जाल्यार ते सत्य सत्य म्हणून गणने घेवचे जायना म्हूण सांगून म्हणून सांगला. जेवो अन्य कसं म्हूण म्हळ्यार यस्य सर्वे समारंभा निराशीर बंधना सदा त्यागे यस्य हुतं सर्वं स त्यागी स च बुद्धिमान. हे गीतेंतूय परमात्मान सांगिलस. पुराय कर्म खंयचे कर्म व्यवहार म्हणटा पळय ते आश नानशी कोरका म्हूण सांगून. कोण आशेन कर्म करतकी फलापेक्षेन कर्म करतकी तो केन्नाकय हे जनन मरण चक्रातून भायर वचना. कोण निराशी निर्मम जावन म्हळ्यार कर्मफला वयरी अपेक्षा ना हांव केल्लें मेगेलें म्हूण म्हळ्यार अभिमान ना अशी रितीर कर्म करतरस्तकी देवाल प्रित्यर्थ देवान म्हाका प्रेरण केलें देवू मेगेल करीन करायसी तरस म्हूण कोण करता पळय तोची त्यागी ज्ञानी म्हणून घेता म्हूण सांगून हे गीतेंतूय परमात्मान सांगचें आसा. धर्मव्यादान सांगिल्लें तेंची खंयचे प्राणीक हिंस करूनच पुरे प्राणी आलंतू मित्र भाव सुका मागीर अकिंचनत्व म्हळ्यार कसं न्ही हे संपत मेगेलो हांव घडलो म्हाका जाय आशिल्लो असल पुरे भावन ना अशें सुचें. तशी उत्तम ज्ञान खंयचें म्हूण म्हळ्यार आत्मज्ञान हे पळय तो सांगता. सर्व परिग्रह सोण आसुका म्हूण सांगता. ऐहिक आमुष्मिक फलापेक्षे आश्चनज म्हूण
तशीची मागीर तो सांगतरस संयतात्म जितात्म म्हळेल जन कशी असताची म्हूण सांगून मन तांगेल नित्य तपस्यान तोस्त काही शमधम्म पुराय त्यांनी पालन करताच काही आणि प्राकृत जनाक इंद्रिय निग्रह करू जायना पळय जल्लरे ये कोण मुमुक्षु जनसची त्यांनी इंद्रिय निग्रह कोरनो त्यांनी परमात्माक पावच्याक पळयताची म्हूण सांगून तरी हंतू ताण सांगले ब्रह्मनिष्ठ म्हळ्यार ब्रह्मा पावका परब्रह्मा पावका म्हूण म्हणलेले व्यक्ती तागेले नडत पुरे अशी असू का म्हणून सांगतो तो मोक्ष साधनची श्रेष्ठ साधने जनाक जीव म्हूण मेळ्ळी नंतर म्हळ्यार देह मेळ्ळी नंतर मनुष्य शरीर मेळ्ळी नंतर मोक्ष साधने कोरच्याक ते शरीर विंगड खंयचे कार्य कोरच्याक न्हय म्हणून तो सांगता आनी खंयच्यो मनीस सुख दुःख इत्यादी सोडतकी तो संग्रहित जता म्हूण सांगू ಯಾರು ಸುಖ ದುಃಖಾದಿ ದ್ವಂದ್ವಗಳನ್ನು ತೊರೆದು ನಿರ್ದ್ವಂದ್ವನಾಗ್ತಾನೋ ಅವನು ಆಸಕ್ತಿ ರಹಿತನಾಗ್ತಾನೆ ಮತ್ತು ಪರಬ್ರಹ್ಮನನ್ನು ಪಡೀತಾನೆ ಅತ್ಯಂತಿಕ ಮೋಕ್ಷ ಅಂತ ಹೇಳ್ತೇವೆ ಅದನ್ನು ಪಡೀತಾನೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾನೆ. ಮತ್ತು ಕೌಶಿಕನಿಗೆ ಕೇಳ್ತಾನೆ, ನೀನು ಯಾವುದೆಲ್ಲ ಕೇಳಿದನ್ನು ನಾನು ಸಂಕ್ಷಿಪ್ತವಾಗಿ ಹೇಳಿದ್ದೇನೆ, ಇನ್ನು ಏನು ಬೇಕಿತ್ತು ನಿನಗೆ, ಇನ್ನು ಏನು ಕೇಳಬೇಕು ಅಂತ. ಆಗ ಧರ್ಮವ್ಯಾದ ಮೋಕ್ಷ ಧರ್ಮದ ಕುರಿತು ಇಷ್ಟೆಂದೆಲ್ಲ ಸುಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ಹೇಳಿದಲ್ಲ, ಈ ಕೌಶಿಕ ಬ್ರಾಹ್ಮಣನಿಗೆ ಬಹಳ ಸಂತೋಷವಾಯಿತು. ಈಗ ಧರ್ಮವ್ಯಾದನಿಗೆ ಹೇಳ್ತಾನಂತೆ, ನಿನಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲದ ವಿಷಯ ಯಾವುದೂ ಇಲ್ಲ, ನೀನು ಎಲ್ಲ ವಿಷಯಗಳು ನನಗೆ ತಿಳಿದಿದ್ದಿ ಅಂತ ಹೇಳುವಾಗ ಇವ ಹೇಳ್ತಾನಂತೆ, ಹೌದು ಬ್ರಾಹ್ಮಣೋತ್ತಮ, ನನಗೆ ಎಲ್ಲ ಧರ್ಮಗಳು ತಾವೇ ತಾವಾಗಿ ತಿಳಿದು ಬಂದದ್ದು. ಆದರೆ ನಾನು ಯಾವ ಉತ್ತಮ ಧರ್ಮವನ್ನು ಅನುಸರಿಸುತ್ತಿದ್ದೇನೆ, ನನಗೆ ಇಷ್ಟೆಲ್ಲ ನಿನಗೆ ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಹೇಗೆ ಸಾಧ್ಯವಾಯಿತು, ಇದನ್ನು ನೀನು ಪ್ರತ್ಯಕ್ಷ ನೋಡು ಬಾ ಅಂತ ಹೇಳಿ ಮನೆಯೊಳಗೆ ಒಮ್ಮೆ ಬಾ, ನನ್ನ ಮನೆಯೊಳಗೆ ಒಮ್ಮೆ ಬಾ ಅಂತ ಕರೀತಾನೆ. ಒಳಗೆ ನನ್ನ ವೃದ್ಧರಾದ ತಂದೆ ತಾಯಿಗಳು ಇದ್ದಾರೆ ಅಂತ. ಕೂಡಲೇ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಹೇಳ್ತಾನೆ, ಧರ್ಮವ್ಯಾದನ ಮನೆಯೊಳಗೆ ಪ್ರವೇಶಿಸ್ತಾನೆ. ಅದು ಸಣ್ಣ ಮನೆಯೇನಲ್ಲ, ದೊಡ್ಡ ಮಹಾಸೌಧ, ಅದು ನೋಡಲು ಅತ್ಯಂತ ಸುಂದರವಾದದ್ದು. ಅವನ ಕುಲಕಸಬು ಎಷ್ಟು ಕೊಳಕು, ಎಂಥ ಒಂದು ಮಾಂಸದ ವಿಕ್ರಯವನ್ನು ಮಾಡುವವಲ್ಲ, ಆದರೆ ಅವನ ಮನೆ ದೇವಗ್ರಹದಂತೆ ಬಹಳ ಸುಂದರವಾಗಿತ್ತಂತೆ. ಅಷ್ಟೊಂದು ಸ್ಫುಟವಾಗಿ ಇಟ್ಟಿದ್ದ ಮನೆಯಲ್ಲಿ ಕೊಠಡಿಗಳು, ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಕೊಠಡಿಗಳು, ವಿನೂತನವಾದ ಆಸನಗಳು, ಹಾಸಿಗೆಗಳು ಎಲ್ಲ, ಮನೆಯೊಳಗೆಲ್ಲ ಸುಗಂಧ ದ್ರವ್ಯದ ನೀರನ್ನು ಚಿಮುಕಿಸಿದ. ಈಗ ನೋಡಿ, ನಾವು ಯಾರಾದರೂ ಬಂದರೆ ಡಿಯೋಡರೆಂಟ್ ಚಿಮುಕಿಸ್ತೇವೆ, ಹಾಗೆ ಈ ಸುಗಂಧ ದ್ರವ್ಯ ಮಿಶ್ರಿತವಾದ ನೀರನ್ನು ಚಿಮುಕಿಸಿದ್ರಲ್ವಾ, ಇಡೀ ಮನೆಯ ವಾತಾವರಣ ಸುಗಂಧದಿಂದ ತುಂಬಿತಂತೆ. ಧರ್ಮವ್ಯಾದನ ತಂದೆ ತಾಯಿಗಳು ಒಂದು ಕಡೆ ಕೂತಿದ್ದಾರೆ, ಮಂಚದ ಮೇಲೆ ಶುಭ್ರ ವಸ್ತ್ರವನ್ನು ಧರಿಸಿಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಕಡೆಗೆ ವ್ಯಾಧ ಏನು ಮಾಡ್ತಾನೆ, ಮೊದಲು ತಂದೆ ತಾಯಿಗಳ ಬಳಿಗೆ ಹೋಗಿ ಅವರ ಕಾಲುಗಳಿಗೆ ನಮಸ್ಕರಿಸ್ತಾನಂತೆ, ತಲೆ ಮುಟ್ಟಿಸಿ ನಮಸ್ಕರಿಸ್ತಾನೆ. ವೃದ್ಧ ದಂಪತಿಗಳು ಅವನನ್ನು ಆಶೀರ್ವದಿಸ್ತಾರೆ. ಉತ್ತಿಷ್ಟೋತ್ತಿಷ್ಟ ಧರ್ಮಜ್ಞ ಧರ್ಮಸ್ವಾಮ ಅಭಿರಕ್ಷಿತು ಪ್ರೀತವು ಸ್ವಸ್ಥವ ಶೌಚೇನ ದೀರ್ಘಮಾಯು ಅವಾಪ್ನುಹಿ ಗತಿಮಿಷ್ಟಾಂ ತಪೋಜ್ಞಾನಂ ಮೇಧಾಂ ಚ ಪರಮಾಂ ಗತಃ ಸತ್ಪುತ್ರೇಣ ತ್ವಯಾ ಪುತ್ರ ನಿತ್ಯ ಕಾಲೇಸು ಪೂಜಿತೆ. ಹೇ ಧರ್ಮಿಷ್ಠನಾದ ನನ್ನ ಮಗನೇ, ಮೇಲೇಳು, ನಿನ್ನ ಧರ್ಮ ರಕ್ಷಿಸಬೇಕು. ನಾವು ನಿನ್ನ ಈ ನಿರ್ಮಲವಾದ ಶುದ್ಧವಾದ ಬುದ್ಧಿ, ನಿನ್ನ ಶುದ್ಧವಾದ ಜೀವನ, ಇದನ್ನೆಲ್ಲ ಕಂಡು ನಾವು ಸುಪ್ರೀತರಾಗಿದ್ದೇವೆ, ನಿನಗೆ ದೀರ್ಘಾಯುಷ್ಯವಾಗ್ತದೆ ಅಂತೆಲ್ಲ ಹೇಳ್ತಾರೆ. ಮತ್ತೆ ಹೇಳ್ತಾನಂತೆ, ನಿನ್ನಂಥ ಸತ್ಪುತ್ರ ಇರೋದ್ರಿಂದ ನಾವು ಕಾಲಕಾಲಕ್ಕೆ ಬೇಕಾದುದನ್ನೆಲ್ಲ ಪಡೆದುಕೊಂಡು ಸಂತೋಷದಿಂದ ಇದ್ದೇವೆ. ಹೊತ್ತಿಗೆ ನಮಗೆ ಏನು ಕೊಡಬೇಕು, ಅನ್ನ ಪಾನ ಆಹಾರ ಎಲ್ಲ ಕೊಟ್ಟು ನಮ್ಮ ಮನಸ್ಸಿಗೆ ದೇಹಕ್ಕೆ ಏನೂ ತೊಂದರೆಯಾಗದಂತೆ ನೋಡಿಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೀಯಲ್ಲ. ಈ ನಿಜವಾಗಿ 33 ಕೋಟಿ ದೇವತೆಗಳು ಇದ್ದಾರೆ, ಆದರೆ ನೀನು ನಿನ್ನ ಆರಾಧ್ಯ ದೇವತೆ ಅಂತ ಹೇಳಿ ನಮ್ಮನ್ನೇ ಸತ್ಕರಿಸ್ತಾ ಇದ್ದೀಯಲ್ಲ. ಅಪ್ಪ ಅಮ್ಮನೇ ಮಾತೃದೇವೋಭವ ಪಿತೃದೇವೋಭವ ಅನ್ನುವುದನ್ನು ಸರಿಯಾಗಿ ಪಾಲಿಸ್ತಾ ಇದ್ದೀಯಲ್ಲ. ನಿನ್ನ ಪಿತಾಮಹ ಪ್ರಪಿತಾಮಹರು ಅಂದರೆ ನನ್ನ ಪಿತೃಗಳು ನಿನ್ನ ಈ ಜಿತೇಂದ್ರಿಯತೆ, ನೀನು ಮಾಡುವ ಹಿರಿಯರ ಶುಶ್ರೂಷೆ, ಇದರಿಂದ ನಿನ್ನ ಮೇಲೆ ಬಹಳ ಸುಪ್ರೀತರಾಗಿದ್ದಾರೆ. ಕಾಯ ವಾಚ ಮನಸ್ಸ ನಮ್ಮ ಸೇವೆಯನ್ನು ನೀನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀ. ಆದ್ದರಿಂದ ಮತ್ತೆ ಹೇಳ್ತಾರಂತೆ ಅವರು, ಜಮದಗ್ನಿ ಅಮ್ಮಗ ಪರಶುರಾಮ ಯಾವ ರೀತಿ ಜಮದಗ್ನಿ ರೇಣುಕಾದೇವಿಯರನ್ನು ಸೇವಿಸ್ತಿದ್ದ, ಅದೇ ರೀತಿಯಲ್ಲಿ ನೀನು ನಮ್ಮ ಶುಶ್ರೂಷೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀಯಾ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ.
ಕಡೆಗೆ ಧರ್ಮವ್ಯಾದ ವೃದ್ಧರಾದ ತಂದೆ ತಾಯಿಗಳಿಗೆ ಈ ಕೌಶಿಕ ಬ್ರಾಹ್ಮಣನ ಪರಿಚಯ ಮಾಡಿ ಕೊಟ್ಟಾಗ ಅವರು ಒಡನೆ ತಮ್ಮ ಆಸನದಿಂದ ಮೇಲೆ ಹೇಳ್ತಾರಂತೆ. ಬಂದವ ಬ್ರಾಹ್ಮಣ ನೋಡಿ, ಆ ಬ್ರಾಹ್ಮಣನನ್ನು ಅದರದಿಂದ ಸ್ವಾಗತಿಸ್ತಾರೆ. ಆಸನದಲ್ಲಿ ಕೂತ್ಕೊಳ್ಳಿಸಿ ಅರ್ಘ್ಯ ಪಾದ್ಯ ಎಲ್ಲವನ್ನು ಕೊಡ್ತಾನೆ. ಬ್ರಾಹ್ಮಣ ಕೂಡ ಅವರನ್ನು ಆಶೀರ್ವದಿಸಿ ಕೇಳ್ತಾನಂತೆ, ನೀವೆಲ್ಲ ಸಂತೋಷದಿಂದ ಇದ್ದೀರಾ? ನಿಮ್ಮ ಮನೆಯಲ್ಲಿ ಎಲ್ಲರೂ ಕುಶಲದಿಂದ ಇದ್ದಾರೆಯೇ? ನಿಮ್ಮ ಶರೀರಗಳು ಆರೋಗ್ಯದಿಂದ ಇರುವುದಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳುವಾಗ ಅವರು ಹೇಳ್ತಾರಂತೆ, ಬ್ರಾಹ್ಮಣ, ಮನೆಯಲ್ಲಿ ಕೆಲಸದವರಿಂದ ಹಿಡಿದು ನಾವೆಲ್ಲ ಸಂತೋಷದಿಂದ ಇದ್ದೇವೆ ಅಂತ. ಮತ್ತೆ ಕೇಳ್ತಾನೆ, ನಿನ್ನ ಊರಿನಿಂದ ಹೊರಟು ಇಲ್ಲಿಗೆ ಬಂದು ತುಂಬ ದೂರದ ಹಾದಿ, ನಿಂಗೆ ಏನು ತೊಂದರೆ ಆಗಲಿಲ್ಲ ಅಲ್ವಾ ಅಂತ. ಕಡೆಗೆ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಹೇಳ್ತಾನೆ, ಇಲ್ಲ, ನನಗೇನು ತೊಂದರೆ ಆಗದೆ ಯಾವ ವಿಘ್ನವಿಲ್ಲದೆ ನಿಮ್ಮಲ್ಲಿಗೆ ನಾನು ಬಂದಿದ್ದೇನೆ ಅಂತ. ಅವರ ಸಂಭಾಷಣೆ ಮುಗಿಯಿತು. ಆಗ ಧರ್ಮವ್ಯಾದ ಬ್ರಾಹ್ಮಣನಿಗೆ ಹೇಳ್ತಾರಂತೆ, ಇವರು ನನ್ನ ತಂದೆ ತಾಯಿಗಳು, ನನ್ನ ಪಾಲಿಗೆ ಇವರೇ ದೇವರು, ಇವರಿಗಿಂತ ಬೇರೆಯ ದೇವತೆಗಳು ಇದ್ದಾರಂತ ನಾನು ಭಾವಿಸಿಯೇ ಇಲ್ಲ, ಎಲ್ಲ ದೇವತೆಗಳು ಇವರಲ್ಲೇ ಇದ್ದಾರೆ ಅಂತ ಹೇಳಿ ದೇವತೆಗಳಿಗೆ ಏನೆಲ್ಲ ಶ್ರದ್ಧಾಭಕ್ತಿಯನ್ನು ತೋರಿಸಬೇಕು ಅದನ್ನು ನಾನು ನನ್ನ ತಂದೆ ತಾಯಿಗಳೇ ನನಗೆ ಪ್ರತ್ಯಕ್ಷ ದೇವರು, ಅವರಿಗೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ಇಂದ್ರಪ್ರಮುಖರಾದ 33 ಕೋಟಿ ದೇವತೆಗಳು ಹೇಗೆ ಸಮಸ್ತ ಪ್ರಪಂಚಕ್ಕೆ ಸಂಪೂಜ್ಯರು ನೋಡಿ, ಹಾಗೆ ನನಗೆ ನನ್ನ ತಂದೆ ತಾಯಿಗಳು ಬಹಳ ಪೂಜ್ಯರಾಗಿದ್ದಾರೆ. 33 ದೇವತೆಗಳಂದರೆ ಯಾರ್ಯಾರು ಗೊತ್ತುಂಟ? ವಸುಗಳು, ಏಕಾದಶ ರುದ್ರರು, 11 8 19 ಆಯಿತು, ದ್ವಾದಶ ಆದಿತ್ಯರು, ಮತ್ತು ಇವರು 31 ಆಯಿತು, 31 ಇಂದ್ರ ಮತ್ತು ಪ್ರಜಾಪತಿ, 32 33 ದೇವತೆಗಳು. ಇವಿಗೆ 33 ಕೋಟಿ ದೇವತೆಗಳು ಅಂತ ಹೇಳೋದು. ಕೋಟಿ ಅಂದರೆ ಕುಲಕ್ಕೂ ಹೇಳ್ತಾರೆ ಅಂತ, ಇವರ ಕುಲ ಮತ್ತು ಇದೆಲ್ಲ ಸೇರಿ 33 ಕೋಟಿ ದೇವತೆಗಳು ಆಗ್ತಾರೆ. ಮತ್ತು ಹೇಳ್ತಾರಂತೆ, ಅವನು ಹೇಳ್ತಾನೆ, ಯಾರು? ಧರ್ಮವ್ಯಾದ, ನಾವು ಬ್ರಾಹ್ಮಣರು ದೇವರ ನೈವೇದ್ಯವನ್ನು ಶುಚಿಯಾದ ಆಹಾರಗಳನ್ನು ಮಾಡಿ ದೇವರ ನೈವೇದ್ಯವನ್ನು ಸಮರ್ಪಿಸ್ತಾರೆ ನೋಡಿ ದೇವರಿಗೆ, ಹಾಗೆ ನಾನು ನನ್ನ ತಂದೆ ತಾಯಿಗಳಿಗೆ ನಿವೇದನ ಮಾಡ್ತೇನೆ. ಈ ತಂದೆ ತಾಯಿಗಳೇ ನನಗೆ ಪರಮ ದೈವರು. ಆದ್ದರಿಂದ ದೇವರಿಗೆ ಕೊಡುವ ಹಾಗೆ ಫಲ, ಹಾಕುವ ಹಾಗೆ ಪುಷ್ಪ, ರತ್ನಹಾರ ಎಲ್ಲವನ್ನು ಇವರಿಗೆ ಹಾಕಿ ನಾನು ಸದಾ ಅವರನ್ನು ಸಂತೋಷದಿಂದ ಇಟ್ಟಿರ್ತೇನೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾನಂತೆ. ಇವರ ಸೇವೆಯೇ ನನ್ನ ಅಗ್ನಿಹೋತ್ರ, ಯಾಕೆಂದರೆ ಇವರೇ ನನ್ನ ಅಗ್ನಿತ್ರಯಗಳು, ದಕ್ಷಿಣಾಗ್ನಿ, ಗಾರ್ಹಪತ್ಯ, ಆಹವನೀಯ ಎಲ್ಲ. ಅಂದರೆ ಈ 3 ಅಗ್ನಿಗಳಿಂದಲೇ ಹೋಮವನ್ನು ಮಾಡೋದು. ಯಾವ ಪುಣ್ಯ ಸಿಗ್ತದೆ ಅದು ನನಗೆ ಇವರ ಸೇವೆಯಿಂದಲೇ ಸಿಗ್ತದೆ ಅಂತ ನಾನು ದೃಢವಾಗಿ ನಂಬಿದ್ದೇನೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾನೆ. ಮತ್ತು 4 ವೇದಗಳ ಅಧ್ಯಯನವೂ ಕೂಡ ನಾನು ಇವರಿಗೆ ಮಾಡುವ ಶುಶ್ರೂಷೆ ಮಾತ್ರವಲ್ಲ, ಹೆಂಡತಿ, ಮಕ್ಕಳು, ಬಾಂಧವರು, ನನ್ನ ಪ್ರಾಣ ಎಲ್ಲವೂ ಇವರ ಸೇವೆಗಾಗಿ ಅಂತ ನಾನು ತಿಳಿದಿದ್ದೇನೆ. ನನ್ನ ಹೆಂಡತಿಯು ನನ್ನ ಮಕ್ಕಳು ಇವರ ಸೇವೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾರೆ. ನಾನೇ ಇವರಿಗೆ ಸ್ನಾನ ಮಾಡಿಸ್ತೇನೆ. ಸ್ವಯಂ ಚ ಸ್ನಾಪಯಾಮ್ಯೇತೌ ತದಾ ಪಾದೌ ಪ್ರಧಾವಯಿ, ನಾನೇ ಇವರಿಗೆ ಮೈಯುಜ್ಜಿ ಸ್ನಾನ ಮಾಡ್ತೇನೆ, ಶುಭ್ರವಾದ ವಸ್ತ್ರಗಳನ್ನು ತೊಡಿಸ್ತೇನೆ. ತಥಾ ಪಾದೌ ಪ್ರಧಾವಯಿ, ಅವರ ಕಾಲುಗಳನ್ನು ಒತ್ತುತ್ತೇನೆ. ಆಹಾರಂ ಚ ಪ್ರಯಚ್ಛಾಮಿ ಸ್ವಯಂ ಚ ದ್ವಿಧಸತ್ತಮ, ನಾನೇ ಇವರಿಗೆ ಕಾಲಕ್ಕೆ ಆಹಾರವನ್ನು ಕೊಡುತ್ತೇನೆ. ಮಾತ್ರವಲ್ಲ, ಇವರಿಗೆ ಪ್ರೀತಿಯ ಮಾತುಗಳನ್ನೇ ಆಡ್ತೇನೆ. ಪಕ್ಕನೆ ಒಂದು ವೇಳೆ ನಾನು ಆಡಿದ ಮಧುರವಾದ ಮಾತುಗಳು ಇವರಿಗೆ ಇಷ್ಟ ಇಲ್ಲ ಅಂತಾದರೆ ನಾನು ಅವರ ಎದುರು ಮಾತನ್ನೇ ಆಡೋದಿಲ್ಲ. ಮಾತ್ರವಲ್ಲ, ಒಂದು ವೇಳೆ ನಾನು ಇವರಿಗೆ ಪ್ರೀತಿಯಾಗುವ ಕಾರ್ಯ ಯಾವುದಂತ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಹೋದಾಗ ಅದು ಒಂದು ವೇಳೆ ಅಧರ್ಮ ಕಾರ್ಯ ಅಂತ ನನಗೆ ಅನ್ನಿಸಿದ್ರು ನಾನು ಇವರಿಗೆ ಸಂತೋಷವಾಗ್ತದೆ ಅಂತ ಆದರೆ ನಾನು ಆ ಧರ್ಮವನ್ನು ಗಣನೆಗೆ ತಗೊಳ್ಳುವುದಿಲ್ಲ. ಏಕೆಂದರೆ ನನ್ನ ಒಂದೇ ಒಂದು ಗುರಿ ಏನೆಂದರೆ ನನ್ನ ತಂದೆಯನ್ನು ತಾಯಿಯನ್ನು ನಾನು ಸದಾ ಸರ್ವದಾ ಸಂತುಷ್ಟರಾಗಿರುವಂತೆ ನೋಡಿಕೊಳ್ತೇನೆ ಅಂತ. ಆದ್ದರಿಂದ ಅದೇ ನನಗೆ ಪರಮಶ್ರೇಷ್ಠ ಧರ್ಮ ಅಂತ ಹೇಳಿ ಬೇರೆ ವಿಷಯಗಳನ್ನು ಆಚರಿಸುವಾಗ ಚೂರು ಅಧರ್ಮವಾದರೂ ನಾನು ಚಿಂತಿಸುವುದಿಲ್ಲ. ಮಾತ್ರವಲ್ಲ, ಮುಮುಕ್ಷು ಮನುಷ್ಯನಿಗೆ, ಹೇ ಬ್ರಾಹ್ಮಣ, ಒಂದು ವಿಷಯ, ಮುಮುಕ್ಷು ಮನುಷ್ಯನಿಗೆ 5 ಗುರುಗಳು ಜೀವನದಲ್ಲಿ, ತಂದೆ ತಾಯಿ ಇಬ್ಬರಾದರ, ಅಗ್ನಿ 3ನೇ ಗುರು, ತನ್ನ ಆತ್ಮ ಮತ್ತು 4ನೇ ಗುರು, ಮತ್ತು ಜ್ಞಾನೋಪದೇಶಕ ಗುರು, ಇವರು 5 ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಈ 5ರನ್ನು ಯಥಾಯೋಗ್ಯ ಆಯಾ ಕಾಲದಲ್ಲಿ ಯಾರು ಉಪಚರಿಸ್ತಾನೆ ಅವನು ಪರಮ ಪುಣ್ಯವಂತ ಆಗ್ತಾನೆ. ಅದೇ ನಾನು, ಇದು ಸನಾತನ ಧರ್ಮ, ಅದನ್ನೇ ನಾನೀಗ ಪಾಲಿಸುವ ಧರ್ಮ ಅಂತ ಎಲ್ಲ ಹೇಳ್ತಾನೆ. ಮಾತ್ರವಲ್ಲ, ಬ್ರಾಹ್ಮಣನಿಗೆ ಹೇಳ್ತಾನೆ, ಬ್ರಾಹ್ಮಣ, ಅಪ್ಪ ಅಮ್ಮರ ಶುಶ್ರೂಷೆ ಅನ್ನುವ ಮಹತಪಸ್ಸಿನ ಫಲ ನೋಡಂತೆ ನನಗೆ ದಿವ್ಯ ದೃಷ್ಟಿ, ನೀನು
ಯಾವ ಊರಿನಲ್ಲಿ ಇದ್ದಿ, ಎಲ್ಲಿಂದ ಬಂದದ್ದು, ನಿನಗೆ ಯಾರು ಹೇಳಿದ್ದು, ಇದೆಲ್ಲ ನನ್ನ ದಿವ್ಯ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ಪ್ರಾಪ್ತವಾದದ್ದು. ಈ ದಿವ್ಯ ದೃಷ್ಟಿ ಆದರೂ ನನಗೆ ಹೇಗೆ ಪ್ರಾಪ್ತವಾಯಿತು ಗೊತ್ತಾ? ನಾನು ಅಪ್ಪ ಅಮ್ಮನ ಸೇವೆ ಮಾಡಿದ್ದುದರಿಂದಲೇ, ಗೊತ್ತಾಯ್ತಾ? ಮಾತ್ರವಲ್ಲ, ನೀನು ಈ ಆ ಪತಿ ಶುಶ್ರೂಷಾ ಪರಾಯಣೆ ಪತಿವ್ರತೆಯಾದ ಸಾಧ್ವಿ ಬ್ರಾಹ್ಮಣಿ ನಿನಗೆ ಮಿಥಿಲಾಪಟ್ಟಣದ ಧರ್ಮವ್ಯಾದನ ಮಳೆ ಹೋಗು, ಅವನು ನಿನಗೆ ಧರ್ಮೋಪದೇಶ ಮಾಡ್ತಾನೆ ಅಂತ ಹೇಳಿದುದು ನನಗೆ ತಿಳಿದಿದ್ದು ಕೂಡ ಇದೇ ಅಪ್ಪ ಅಮ್ಮಂದಿರ ಶುಶ್ರೂಷೆಯಿಂದ ಪ್ರಾಪ್ತವಾದ ಒಂದು ಫಲದಿಂದ. ಆದ್ದರಿಂದ ನೀನು ಅವಳು ಹೇಳಿದ್ರಿಂದ ಇಲ್ಲಿಗೆ ಬಂದಿದ್ದಿ. ನಿಂಗೆ ಗೊತ್ತಾಯ್ತಾ? ನಾನು ಮಾತಾಪಿತ್ರ ಶುಶ್ರೂಷೆಯನ್ನು ಮಾಡಿ ಪಡೆದ ಪುಣ್ಯವನ್ನೇ ಆ ಸಾಧ್ವಿ ಪತಿ ಶುಶ್ರೂಷೆ ಮಾಡಿ ಪಡೆದಿದ್ದಾಳೆ. ಯಾಕೆಂದರೆ ಮಾತಾಪಿತ್ರ ಶುಶ್ರೂಷೆಯಷ್ಟೇ ದೊಡ್ಡ ತಪಸ್ಸು ಪತಿ ಶುಶ್ರೂಷೆ. ಆದ್ದರಿಂದ ಅವಳಿಗೆ ಪತಿಯ ಸೇವೆ ಮಾಡಿದ ಫಲವಾಗಿ ದಿವ್ಯ ದೃಷ್ಟಿ ಅವಳಿಗೆ ಸಿಕ್ಕಿದೆ. ಇಲ್ಲಿ ನಡೆಯುವುದು ಎಲ್ಲ ನಿನಗೆ ತಿಳಿಸಿದ್ದಾಳೆ. ನಾನು ಮತ್ತು ಅವಳು ಪರಸ್ಪರವಾಗಿ ಭೇಟಿಯಾಗಿಲ್ಲ. ನಮಗೆ ಪರಸ್ಪರರ ವಿಷಯ ಏನು ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಆದರೆ ಗೊತ್ತಿದೆ, ಆದರೆ ಹೀಗೆ ಗೊತ್ತಾದದ್ದು, ದಿವ್ಯ ದೃಷ್ಟಿಯಿಂದಲೇ ಗೊತ್ತಾದದ್ದು. ಈಗ ಅವಳು ನಿನ್ನನ್ನು ಎಲ್ಲಿಗೆ ಕಳಿಸಿದ್ಲು? ನಿನಗೆ ಒಳ್ಳೆಯದಾಗಬೇಕು ಅನ್ನುವ ಇಚ್ಛೆಯಿಂದಲೇ ಕಳಿಸಿದ್ದವಳು. ನನಗೂ ನಿನಗೆ ಒಳ್ಳೆಯದಾಗಬೇಕು ಅನ್ನುವ ಇಚ್ಛೆ ಉಂಟಾಯಿತು. ಅದರಿಂದಾಗಿ ನಿನಗೆ ನಾನೆಲ್ಲ ವಿಷಯಗಳನ್ನು ತಿಳಿಸಿದ್ದೇನೆ. ಇನ್ನು ನಿನಗೆ ಇನ್ನೂ ಒಂದು ವಿಷಯ ಹೇಳ್ತೇನೆ. ನಿನ್ನಿಂದ ನಿನ್ನ ತಂದೆ ತಾಯಿಗಳು ಹಿತದಿಂದ ಇಲ್ಲ. ನೀನು ಅವರ ಅಪ್ಪಣೆ ತಗೊಳ್ಳದೆ ಸಾಧನೆ ಮಾಡಲಿಕ್ಕೋಸ್ಕರ ಅವರನ್ನು ಬಿಟ್ಟು ಬಂದದ್ದಲ್ಲ. ಆದ್ದರಿಂದ ಅವರಿಗೆ ತುಂಬ ಬೇಸರವಾಗಿದೆ ನಿನ್ನ ಮೇಲೆ. ನಿನ್ನ ಇಚ್ಛೆ ಒಳ್ಳೆಯದೇ ಇರ್ಬೋದು, ವೇದಾಧ್ಯಯನ ಮಾಡುವುದಕ್ಕೋಸ್ಕರ ಅವರನ್ನು ಬಿಟ್ಟು ಬರ್ತೇನೆ, ತಪಸ್ಸು ಮಾಡಬೇಕು, ಏನೋ ಸಾಧನೆ ಮಾಡಬೇಕು, ಅಪ್ಪ ಅಮ್ಮಂದಿರಿಂದ ಬಿಟ್ಟು ಬಂದದ್ದು. ನೀನು ವಿರಾಗಿಯಾಗಿ ಸನ್ಯಾಸಿಯೇ ಆಗಿ ಏನೋ ಸಾಧನೆ ಮಾಡಲಿಕ್ಕಾಗಿ ಬಂದಿರ್ಬೋದು. ಆದರೆ ಅಲ್ಲಿ ಅವರಿಗೆ ಯಾರೂ ಇಲ್ಲ ಅಲ್ಲ. ಈ ವೇದಾಧ್ಯಯನ ತಪಸ್ಸು ಬ್ರಾಹ್ಮಣನಿಗೆ ಉಕ್ತ ಕರ್ತವ್ಯ ಅದು. ಆದರೂ ವೃದ್ಧರಾದ ತಂದೆ ತಾಯಿಗಳನ್ನು ಬಿಟ್ಟು ಹೋಗುವುದು ಅಪರಾಧ ಆಗ್ತದೆ. ಆದ್ದರಿಂದ ಅವರು ನೋಡಿಯಂತೆ ನಿನ್ನ ಶೋಕದಿಂದ ಹತ್ತು ಕುರುಡರಾಗಿ ಹೋಗಿದ್ದಾರೆ. ಇನ್ನು ನೀನು ಅವರ ಬಳಿಗೆ ಹೋಗಿ ಮಾತಾಪಿತ್ರ ಶುಶ್ರೂಷೆಯನ್ನು ಮಾಡು, ಸೇವೆಯನ್ನು ಮಾಡು. ನೀನು ಇಷ್ಟೆಲ್ಲ ವೇದಾಧ್ಯಯನ ಮಾಡಿ ಸಂಪಾದಿಸೋಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚಿನ ಜ್ಞಾನ ಅದರಿಂದ ಪ್ರಾಪ್ತವಾಗ್ತದೆ ನಿನಗೆ. ನೀನು ಸಾಮಾನ್ಯನಲ್ಲ, ನೀನು ತಪಸ್ವಿ, ನೀನು ಮಹಾತ್ಮ. ಆದ್ದರಿಂದ ನೀನು ಕೂಡಲೇ ನಿನ್ನ ತಂದೆ ತಾಯಿಗಳ ಬಳಿಗೆ ಹೋಗು ಅಂತ ಹೇಳ್ತಾನೆ. ನಿಮ್ಮೂರಿಗೆ ಇವತ್ತೇ ಪ್ರಯಾಣ ಮಾಡು, ನಿನ್ನ ತಂದೆ ತಾಯಿಗಳನ್ನು ಸಂದರ್ಶಿಸು. ಇವನಿಗೆ ಗೊತ್ತಾಯ್ತಂತೆ, ತುಂಬ ಬೇಸರವಾಯಿತಂತೆ. ತಪ್ಪು ಒಪ್ಪಿಕೊಂಡ. ಧರ್ಮವ್ಯಾದನಲ್ಲಿ ಹೇಳಿದ, ನನ್ನ ವಿಷಯ ನೀನು ಏನು ಹೇಳಿದ್ದೆ ಅದೆಲ್ಲ ನಿಜವಾಗಿ ಸತ್ಯವಾದ ವಿಷಯ. ನಾನು ತಂದೆ ತಾಯಿಗಳ ಅಪ್ಪಣೆಯನ್ನು ಪಡೆಯದೆ ಅವರಿಗೆ ತಿಳಿಸದೆ ನಾನು ವೇದ ಅಧ್ಯಯನಕ್ಕೋಸ್ಕರ ಅರಣ್ಯಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದು ಅಂತ ಹೇಳಿದಾಗ ನನಗೆ ಸಂತೋಷವಾಯಿತು. ನೀನೆಲ್ಲ ಹೇಳಿದ್ರಿಂದ ಸಂತೋಷವಾಯಿತು. ಆಗ ಹೇಳ್ತಾನಂತೆ ಕೌಶಿಕ ಬ್ರಾಹ್ಮಣನಿಗೆ ಈ ಧರ್ಮವ್ಯಾದ, ನನಗೂ ನಿನ್ನ ಮೇಲೆ ಅಷ್ಟೇ ಪ್ರೀತಿ ಬಂದಿದೆ, ಆಯಿತಾ? ನೀನು ನಿನ್ನ ತಪಶ್ಚರಣೆಯ ಪೂರ್ಣಫಲ ಪಡೆಯಬೇಕಾದ್ರೆ ನಿನ್ನ ತಂದೆ ತಾಯಿಗಳ ಶುಶ್ರೂಷೆ ಮಾಡು. ಮಾತಾಪಿತರ ಶುಶ್ರೂಷೆಗಿಂತ ಹೆಚ್ಚಿನಾದ ಧರ್ಮ ಇಲ್ವೇ ಇಲ್ಲ ಅಂತ. ಹಾಗೆ ಆಗ ಕೌಶಿಕ ಹೇಳ್ತಾನಂತೆ, ಇಹಾಹಂ ಆಗತೋ ದಿಷ್ಟ್ಯಾ ಮೇ ಸಂಗತಂ ತ್ವಯ ಈದೃಶ ದುರ್ಲಭಾಲೋಕಿ ನರಾಧರ್ಮ ಪ್ರದರ್ಶಕಾಹ. ಹೇ ಮಹಾನುಭಾವ, ಯಾವುದೋ ಒಂದು ಅದೃಷ್ಟ ವಿಶೇಷ ಇದ್ದಿರಬೇಕು. ಆ ಅದೃಷ್ಟದಿಂದ ನಿನ್ನ ಸಹವಾಸ ನನಗೆ ಲಭಿಸಿತು ಕಾಣ್ತದೆ. ಇಲ್ಲದಿದ್ದರೆ ನೋಡು, ಲೋಕದಲ್ಲಿ ಉಪದೇಶ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ತುಂಬ ಮಂದಿ ಇದ್ದಾರೆ. ಆದರೆ ಯಾವುದನ್ನು ಉಪದೇಶ ಮಾಡಬೇಕು ಅದನ್ನು ತಿಳಿದುಕೊಂಡು ಮಾಡುವವರು ಇಲ್ಲ. ಮಾತ್ರವಲ್ಲ, ಉಪದೇಶ ಎಲ್ಲರೂ ನೀಡ್ಬೋದು, ಆದರೆ ಉಪದೇಶ ನೀಡಿದಂತೆ ನಡೆಯುವವರು ಇಲ್ಲ. ಆದರೆ ನೀನು ಏನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಿ ಅದನ್ನು ನೀನು ಆಚರಿಸಿಯೂ ತೋರಿಸ್ತಾ ಇದ್ದಿ. ಅದಕ್ಕೆ ನೀನು ಸತ್ಯ ವಾಕ್ಯ ಪ್ರವರ್ತಕ ಅಂತ ಹೇಳಬಹುದು. ಮತ್ತು ಜಗತ್ತಿನಲ್ಲಿ 1000ಕ್ಕೆ ಒಬ್ಬ ಇರಬಹುದು ನಿನ್ನಂತೆ ಧರ್ಮ ರಹಸ್ಯ ತಿಳಿದಿರುವವನು. ಯಾಕೆಂದರೆ ನೀನು 1000ದಲ್ಲಿ ಒಬ್ಬನೇ. ಯಾಕೆಂದರೆ ಧರ್ಮರಹಸ್ಯ ತಿಳಿದಿದ್ದಿ ಮಾತ್ರವಲ್ಲ, ಧರ್ಮವನ್ನು ಯಥಾವತ್ತಾಗಿ ನೀನು ಆಚರಿಸ್ತಾ ಇದ್ದಿ. ನಿನ್ನ ಗೆಳೆತನ ಸಿಕ್ಕಿದುದು ನನಗೆ ಬಹಳ ಸಂತೋಷವಾಯಿತು ಅಂತ ಹೇಳ್ತಾನೆ. ಮತ್ತು ನನಗೆ ಈ ಒಂದು ವಿಷಯ ನನಗೆ ಸಂತೋಷವಾದದ್ದು ಯಾಕೆ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ, ನನ್ನ ತಂದೆ ತಾಯಿಗಳನ್ನು ತಿರಸ್ಕರಿಸಿದ ನಾನು ಮಹಾನರಕದಲ್ಲಿ ಬೀಳ್ತಿದ್ನೋ ಏನೋ. ಈಗ ಆ ನರಕದಲ್ಲಿ ಬೀಳದ ಹಾಗೆ ನೀನೇ ನನ್ನನ್ನು ಉದ್ಧರಿಸಿದೆ. ದೈವೇಚ್ಛೆ ಕೂಡ ಹೀಗೆ ಇದ್ದಿತ್ತು. ಆದ್ದರಿಂದ ಯಾವುದೋ ಒಂದು ಪೂರ್ವಜನ್ಮದ ಪುಣ್ಯ ಫಲದಿಂದ ನೀನು ನನಗೆ ಸಿಕ್ಕಿದೆ. ಹಾಗೆ ಯಯಾತಿಗೆ ಸ್ವರ್ಗದಿಂದ ಕೆಳಗೆ ಬಿದ್ದಾಗ ಅವನ
ಮಗಳ ಮಕ್ಕಳು ಅಷ್ಟಕ ಪ್ರತರದನ ಮುಂತಾದವರು ಅವನಿಗೆ ಪುನಃ ತಮ್ಮ ತಪಸ್ಸಿನ ಪುಣ್ಯ ಫಲವನ್ನು ಕೊಟ್ಟು ಅವನನ್ನು ಪುನಃ ಸ್ವರ್ಗಕ್ಕೆ ಕಳಿಸಿದ್ರಲ್ಲ, ಹಾಗೆ ನೀನು ನನ್ನನ್ನು ಉದ್ಧರಿಸಿದ್ದೀಯಾ. ನಾನು ಇನ್ನು ಅಮ್ಮ ಅಪ್ಪನ ಬಳಿ ಹೋಗ್ತೇನೆ. ಈಗ ಒಂದು ನನಗೆ ಸಂಶಯ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ, ಯಾರಿಂದಲೂ ತಿಳಿಯಲು ಅಸಾಧ್ಯವಾದ ಧರ್ಮರಹಸ್ಯ ನಾನು ಶೂದ್ರನೊಬ್ಬನಿಂದ ಕೇಳಿದೆ ಅಲ್ವಾ. ವ್ಯಾಧ, ನೀನು ಶೂದ್ರ, ಆದರೆ ನಿನ್ನನ್ನು ಶೂದ್ರ ಅಂತ ನಾನು ಹೇಳುವುದಲ್ಲ. ನಿನ್ನಿಂದ ಇಷ್ಟೊಂದು ದೊಡ್ಡ ಉಪದೇಶ ಕೇಳಬೇಕಾದ್ರೆ ನೀನು ವ್ಯಾಧ ಜನ್ಮದಲ್ಲಿ ಹುಟ್ಟಿದಿ, ಆದರೆ ನೀನು ಯಾರೋ ಒಂದು ಒಳ್ಳೆಯ ಜೀವವೇ ಇರಬೇಕು, ಪೂರ್ವಜನ್ಮದ ಕರ್ಮದ ಫಲವೋ ಏನೋ, ನೀನು ಇಂಥ ನೀಚ ಯೋನಿಯಲ್ಲಿ ಜನ್ಮ ತಾಳಿದ್ದಿರಬೇಕು. ಈ ವಿಷಯ ನೀನು ನನಗೆ ಹೇಳ್ತೀಯಾ? ಯಾಕೆಂದರೆ ಇಷ್ಟೊಂದು ಧರ್ಮ ರಹಸ್ಯ ತಿಳಿದವ ನಿನಗೆ ನಿನ್ನ ಪೂರ್ವಜನ್ಮದ ಸ್ಮರಣೆಯೂ ಇರಬಹುದು. ದಿವ್ಯ ದೃಷ್ಟಿ ಇದೆ ಅಂತಾದಮೇಲೆ ಜನ್ಮ ರಹಸ್ಯವೂ ನಿನಗೆ ತಿಳಿದಿರಲೇಬೇಕು. ದಯಮಾಡಿ ನಿನ್ನ ಜನ್ಮದ ರಹಸ್ಯವನ್ನು ಹೇಳ್ತೀಯಾ ಅಂತ. ಕಡೆಗೆ ಹೇಳ್ತಾನಂತೆ, ಹೇ ಕೌಶಿಕ ಬ್ರಾಹ್ಮಣ, ಬ್ರಾಹ್ಮಣರು ಹೇಳಿದ ಹಾಗೆ ನಾನು ನಡೆಯುವುದು, ಅವರ ಮಾತಿಗೆ ವಿರುದ್ಧ ನಡೆಯುವುದಿಲ್ಲ. ನನಗೆ ನನ್ನ ಜನ್ಮ ರಹಸ್ಯ ಗೊತ್ತಿದೆ, ನಾನು ಯಾರಿಗೂ ಹೇಳಿರಲಿಲ್ಲ. ಆದರೆ ನೀನು ಬ್ರಾಹ್ಮಣ, ನಿನಗೆ ಕೇಳಿದಾಗ ನಿನಗೆ ಹೇಳದೆ ಇರಲಿಕ್ಕೆ ಇಲ್ಲ. ನನ್ನ ಪೂರ್ವಜನ್ಮದ ವೃತ್ತ ಅಂತ ಹೇಳ್ತೇನೆ ಕೇಳು. ಹಿಂದಿನ ಜನ್ಮದಲ್ಲಿ ನಾನು ಶ್ರೇಷ್ಠ ಬ್ರಾಹ್ಮಣನ ಮಗ, ನಾನು ವೇದಾಧ್ಯಯನ ಮಾಡಿದವನೇ. ವೇದಾಧ್ಯಯನ ಕೊರ್ಚೋ ವೇದ ಪಾರಂಗತ ಜಲ್ಲಲೋ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಕಳವೆ ವೇದಾಧ್ಯಯನ ಕೆಲ್ಲಲ್ ಮಾನ್ನಿ सर्व वेद वेदांग शिकून पारंगत जल ब्राह्मणाम ते जन्मांत एक अपराध केला तश्चावनु ये जन्मांत व्याध जल्ला पुಳ್ಳಿ जन्मांत आम वेदाध्ययन केलेले एक रायू मिगलो स्नेहित जावन आशिल्लो तो धनुर्वेद पारंगत जावन आशिल्लो तागेल ಒಟ್ಟು असून 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 वेदाध्ययन ಒಟ್ಟು हांव धनुर्वेद शिकलो. एक दीस ते राय तागेल मंत्रींक सेनाधिपतींक पुरे घेवन भेटी करू अरण्या चमकल की आमय ब्राह्मण जावन असून आमय एक धनुर्बाण घेवन तागेल ಒಟ್ಟು चमकलो. ताणे आश्रमा लागीशिल्ले कितले की जिंकी पुरे मारले. आवय तागेल ಒಟ್ಟು उची भेटी करतर आशिल्लो. आव एक बाण सोडलो चुकून ते एक ऋषीक लागलो. तो ऋषी ताका दुखले, तो वडान किंचेलो आनी तो गुपूण म्हणालो, हांव कोणाकय कसलेची तोंदरी करलेली ना ह्या जन्मांत, खंयचे पापिश्टान म्हाका हे बाद दिल्ले म्हूण. ते ताण रडलेले आयकून हांव जिंकी रडत दिसता म्हणून पळयलें थंय एकलो ऋषी. तो ಒಟ್ಟು लळटरस दुखून तागेला आंगाक मिगेल भाणस म्हाका भारी दुःख जाल्लें. तागेला म्हणलें हांवें, महर्षी म्हाका कळ्ळी जिंकी म्हळेल भ्रांतीन हांव असल अपराध केल्ले, तूं म्हाका क्षम करी म्हूण. जाल्यार ताका दुखीन ताका मिगेल प्रार्थना मिगेल क्षमापण कसलेंय ताका कळ्ळी. ताण म्हाका एक शाप दिलो, व्याधस्त्वं भविता क्रूर शूद्रयनामिती द्विज. हे निर्दय ब्राह्मण, तू ब्राह्मण जावन आसून असल दारूण काम केलें न्हय. अनेक जन्मान तूं शूद्र योनीन तूं जन्म येता मात्र न्ही व्याध जत्ता म्हूण ताणें शाप दिले. शाप मेळ्ळो म्हाका, भारी दुःख जालें म्हाका. त्या ऋषिका मस्त पांय पडले, मस्त रितीर ताका त्राही म्हाका रक्षण कर म्हाका पाप हें शाप दिवं नाका म्हणून सांगलें. हांव कळना नशी ह्या कार्य केलेलें, म्हगेल अपराध क्षम कर का म्हणून. जाल्यार ताका मस्त वेळ हांव लाल्ली घालतना ताका पाप दिसता. तो म्हणाल की हांव शाप दिवन जाल्ला, ते शाप व्यर्थ जायना, तूं व्याध जावन जन्मा येवचें कस. जाल्यार तुगेल वयर म्हाका तूं इतली सकट सांगतना म्हाका दय येयला. थोडे अनुग्रह करता. तूं शूद्र योनीन तूं जन्म आयला रे, तूं आत्तां शिकिल्ले वेद धर्म कसलो तुका विसरना कळ्ळें. आनी निरंतर जावन तुका ल्हान माल शुश्रूश तूं करतर आसता. ताजे निमती तुका एक महत्तर सिद्धी जाता. तुका पूर्वजन्मा स्मरणय आसता. मागीर मरणा नंतर स्वर्ग मेळटा. केन्ना तुगेलो यो जन्म जाल्लो की तद तूं अपास ब्राह्मण योनीन तूं जन्म येता म्हणून ताणें म्हाका प्रतिशाप दिली की. तेन्ना हांव सोडलेलें भाण ताका दुःखना नशी ताका हळू काणू आ आश्रमा व्हरून ताका उपचारांनी केले की मरनी तो मेगेल पुण्य. तशी ब्राह्मणा कौशिका पुळ्ळी जन्माचे वृत्तांत तूं निमगेलेल कथेर तुका पुराय सांगलें हांवें म्हूण म्हणलें. कडेरी ब्राह्मण म्हणाल कई, एवमेतानि पुरुषा दुःखानि च सुखानि च आप्नुवन्ति महाबुद्धे नोत्कणाम कर्तुमर्हसि नोत्कंठाम कर्तुमर्हसि. म्हळ्यार जन्म आयली नंतर मनुष्य जावन असल सुख दुःख आदी अनुभवी सुखाची हे व्याधा तू दुःख पावका म्हूण ना कळ्ळें.
तुगेले जातीक मांस विक्रया कर्म युक्त कर्मात नव्हते त्याच्या त्या युक्त कर्म जल्ल दिकुनी जावन आमकां ते कुत्सित कार्य म्हूण दिसल्या रे तुक ते तुगेल धर्मा युक्त जावन सुचे म्हणून लेखून न्हू तूं मांसा विक्रय करता मात्र नाही तुगेलांना माल शुश्रूष निमतीची भूत भविष्य वर्तमान पूरय तुका गोतस धर्मात्म जावनस तुका तुगेल जातीचे तुगेले वर्णाक तुगेल्या आश्रमाक समजावन सुचे कर्म सकड करत दिकून तुका ते मांस विक्रया निमती कसले पाप या ना नवे तेश्चाव न्हू तू या जन्म नंतर ऋषीला अनुग्रह यस तुका तू वापास ब्राह्मण जावन जन्म येता कळवे आता तू या जन्मान तू व्याध जावन आयला री आता तुका पळयतरी तुगेल पुरे विचार कळतरी म्हाका तू ब्राह्मणोशी दिसत शिवाय तुका व्याध म्हूण म्हाका दिसना कळवे ब्राह्मण पतनीयेषु वर्तमानो विकर्मसु कळवे कसं नाही म्हण मिगेल मनान तू कसं म्हण एक ब्राह्मण जाऊन जन्म आयला तो पापभूइष्ट काम करता कीळू जातीचे कर्म करता दांभिक जावन असता दुरभिमान असता हीन कार्य करता म्हण जाल्यार तो ब्राह्मण जावन सुनू शूद्र योनीन तू जन्म आयल्यावर कोण शूद्रू जितेंद्रियत्व सुनू सत्यनिष्ठ सुनू तागेल वर्णाश्रम धर्म पालन करो शूद्र रीती तो जीवन करो जाल्यार तो धर्मिष्ठ वय सत्यनिष्ठ वय म्हण आसला रे तो ब्राह्मणूच म्हणून घेता इतका म्हळ्यार ब्राह्मणत्व दिविजत्व म्हणटा पळय ते सद्वृत्तीन प्राप्त जावचे सांगतात ना कर्मणा जायते ब्राह्मण जन्मना जायते जंतु म्हूण सांगूनच जन्मान तो पुराय जन एक प्राणी समान तांगेल कर्मा निमती तांणी द्विज क्षत्रिय ब्राह्मण सकड म्हणून घेत ब्राह्मण क्षत्रिय शूद्र इत्यादी म्हणून घेताची कळवे आनी तू आजी सर्व दोषा दुखून मुक्त जाल्लो ब्राह्मणूच म्हूण दिसता म्हाका तू तुकल व्याध जन्म पटीची म्हूण म्हाका दिसतरस आनी कसं म्हळ्यार कोण धर्मनिश्ठेर आसता कोण धर्म आत्मतत्व पूर्ण जावन कळटा तांकां केन्नाय जिवनान तो दुखी येना म्हण म्हणटना तो व्याधूय सांगता बाई म्हाका पुरे गोतस कौशिक ब्राह्मणा केन्नाय ज्ञान म्हणलें औषध मानसिक रोग वता शरीर संबंध रोगाक चूर्ण कषाय औषध या पुरे कळवे ज्ञानाक कसं सामर्थ्यस ते यांची कसं न्ही मानसिक जावन दृढ जावन आसताची चेरडू वाल्मणिके तांणी दुःख पावनाची तशें न्हू ज्ञानी जन प्रज्ञशील जन तो सुख दुःखादी समान जावन घेता तशें मनोरोग येवची कसल निमती सुख दुःखादीचे विपरीत चिंत केलेले देखून तो ज्ञानी मनीस मनोरोगी नाही जाता इत्याक म्हळ्यार सुख दुःखादी तो समान जावन घेता कळवे अल्पबुद्धी अल्पज्ञानी मनशांक अनिष्ट प्राप्ती जाता प्रिय वियोग जाता तांणी मस्त दुःख भोगताची जाल्यार कोणा ज्ञान आसा तांकां हे वियोग सुख दुःखादी केन्नाय जिवनांत येवचेची म्हूण लेखताची कळवे तशी मनशाल जिवनाक दुःखय आसता सुखय आसता अनिवार्य जावन नाशिल्लें सुख दुःखादी नातिले खंयच्यो मनीस ना कळवे तशें जावन केन्नाय ज्ञानी जन दुःख इले म्हण जाल्यार ते इत्ती निमते इले म्हूण कुलंकुश जावन आलोचना करताचे आनी ते दुःखा दुखून विमुक्त जावच्या पळयताची ज्ञानी जन जेवो अनिश्ट येवचे पयशी फुडें जाग्रत जाताची म्हळ्यार खंयची कुत्सीत कार्य केल्यार खंयची दुःख मेळटा म्हूण तांकां सुरवेक कळून तांणी चंद रितीर जीवन करताची तशें जावन केन्नाय संतोष आरसुका अतृप्तिशील जनांना केन्नाय असंतुष्ट जावन आसचें तांणी मूर्ख अतृप्त जन मूर्ख तांकां कितले ऐश्वर्य संपादन करचें आनी की जाय म्हूण दिसता आनी असले बाह्य वस्तूचे सुखांतू तांगेल सुख म्हूण सांगून तांणी लेखताचे कळवे हे प्रपंच शाश्वत हांगा देवाक आमी मानव जीवन घेवन येवचें देवा पावचे खातीर कसं लेखूच ना तांकां तांणी हांगा कसं ह्या पुरे आमगेलेची शाश्वतची म्हूण लेखून तांणी जीवन करताची तशी केन्नाय कसं गोतस्वे न शोचंती गताध्वानः पश्यन्तः परमां गतिम एक अभ्यास आसता मनशांक आमी पळय एक अमके कडेन वचूं म्हूण लेखताची वचूं मार्गाय आसता आमकां मस आतां पळय तिरुपती बेट्ट चोणू देवा पळयतले जनसाची जाल्यार तांकां पांया दूख आसता आंगा दूख आसता मार्गाय आसता सकड आसता जाल्यार देवा पळयले कुडले ते पुरे विसरता तिरुपती बेट्ट चोवन राबले कुडला वो आमी एक सार्थक्य काम केल्लें म्हूण सांगून दिसता तेन्ना कितली तांणी कश्ट भोगल्यांची त्या पुरे विसरता तशीची जिवाक
परमात्माले वच्चुका म्हण आश असता ते जीव मेळ्ळेल शरीरान कसलं सुख दुःखादी भोगला रे ते कसले नाही शिकाण घेत ते इत्याक म्हण म्हळ्यार ताका हे जिवनान तुला कसले सुख दुःख ताका अगत्य ना ताका परमात्मा मात्र अगत्य तेच हांव न्हू ज्ञानी मनशान विषाद करून बशानच म्हण इत्याक म्हण म्हळ्यार कोण चिंत करता तांकां चितेन तूं चोडकच येता बग्गी तेच हांव न्हू चिंत मस्त करूनच म्हण इत्याक म्हण म्हळ्यार एक विष सरपाक कोप येयला रे ते चेरडूंकी व्हड्डकी म्हण पळयत बाय ना न्हू ते येद्र आशिल्ले सान चेरडूचे रे चाबून ताका दिश मारता तशें मूर्ख जनांक असल चिंत म्हणलेले सरप तांकां नाश करून सोडता तशी खंयची विशय खंयची कला कसकी जाल्लेले पुरे आलोचन कोर न्हू बैसली म्हूण जाल्यार रे आतां करची कर्म दुखून पुराय चुकोवन घेतल्या वरें जाता तशें जावं न्हू आवश्यक जावन आशिल्लें काम कार्य चुकन अशी केल्ली म्हूण जाल्यार फल कसं की आमी जाय म्हूण लेखना नातला रे मेळचें मेळटा कळ्ळें आनीक कसं म्हूण म्हळ्यार हांव जन्म येतना दरिद्र जावन आयलो नीच जातीन जन्म आयलो अविद्यावंत हांव केल्लें कार्य पुरें वायट जावन वता अशी पुरय लेखून म्हाका कसले बरी जायना दिसता असले दुख्ख हांव भोगची दिसता म्हूण कोण लेखून बसता पळय ताका कसले श्रेयसू जायना कळ्ळें तेच हांव न्हू कसं दुख्ख येवो कसले आसो परमात्मो आच मिगेले वांटेक म्हूण कोण लेखता आनी आज इतली दुख्ख बोगू का जाल्यार कसं की एक कारण सुकान माय तरी आनी दुख्ख बोगना नशी आसो का म्हण जाल्यार कसल कोर काम ह्या पुरे पर्यालोचन कोर न्हू दुख्खा दुखून मुक्त जावची कशी म्हूण सांगून पळोवन घेवन ते जीवन मुंदर सुका जावन गेल्लेले आसो जावन गेल्ले आनी चांग जावची तसल प्रयत्न करुया म्हूण साधन करतर सुका तेदना प्रापंचिक दुख्ख पुराय दूर जाता म्हूण सांगून कितली छंद सकडी तो हे उपदेश दित म्हूण म्हणल्यार तो ब्राह्मणाक पुरे विशय सांगता ब्राह्मणूय हाका धर्मव्यादाक मस्तकड बोधन दिता धर्मव्यादूय तशीची तूं सांगील बशी हांव चलता म्हूण तवय वता ब्राह्मणूय तशी तूं सांगील बरी माता पित्र शुश्रूश हांव करता म्हूण सांगून तो वता गेल गांवांक कौशीक तागेल वृद्ध आनम्मांक छंद करून शुश्रूश करता कळ्ळें तुकात युधिष्ठिरा कळ्ळी न्हय पातिव्रत्य महात्मा अन्नाले अम्माले सेवेचे महात्मा कसले सकडी कळ्ळी न्हय धर्मव्यादाल विशय सांगले कौशिक ब्राह्मणाल विशय सांगले म्हूण म्हणटा न्हय युधिष्ठीर म्हळ्यार काही अस्सल विशय आयकलेले तितले ऐकुया म्हूण दिसता तूं सांगील म्हाका बारी संतोश जाले मार्कंडेय ऋषी म्हूण न्ही तो सांगता रस कळ्ळें मागीर ताका मस्त सकड विशय तागेले निमका म्हणस मार्कंडेय ऋषील्याक आनी धर्मरायो मार्कंडेय ऋषील्याक कसल निमगिता ते आमी पायच्या दिसाक पळोवया आजी सांगील सर्व परमात्माले गुरुंगेल चरणार रविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्रीहरिकृष्ण अर्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।